हॅलो. पैसे कोणीच नाही दिले का? प्रत्येकाचे बाकी आहेत ना? बस एकच. हॅलो. हॅलो, थोडा आवाज दे ना अनिकेत. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. हॅलो. ओके. कणाद रायडर्स बहाडोली, विनर्स तेंबोडे, वीर तानाजी पारगाव, एस जी स्पोर्ट उमरोळी, सरगम सरपडा, आई चंडिका कोपर, बिरवाडी, माकणे, गावदेवी नवसी ब, दुकटण आणि घाटीम या सर्व संघांनी आपली प्रवेश फी जमा करा. वारंवार सांगणं योग्य वाटत नाही. यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहेत, त्यामुळे आपण आपली प्रवेश फी ही कमिटीकडे जमा करायची आहे. चांदीप संघ आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय की आपण आपला सामना शुल्क आहे तो जमा केलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. जितेश आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. नवसई ब संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अपूर्व गावड, मॅन फ्रॉम माकणे. वेळेला आपण बघतोय प्रथमेश तरे यांच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. लॉंगन सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. खूप छान असं समावेशन आपण ऐकलं अमोल म्हात्रे सरांकडून आणि प्रदीप पाटील साहेबांकडून. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. अपूर्व गावड पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, पायांची हालचाल झाली नाही. फलंदाज जागच्या जागी उभा राहून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना निर्धाव चेंडू फेकला गेलाय अपूर्व गावडकडून. अपकमिंग यंग टॅलेंट आपण माकणे गावातून खेळताना बघतोय. अपूर्व गावडला सातत्याने चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होते. गोलंदाजीमध्ये मिश्रण आहे, इथे व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. या वेळेला शॉर्ट लेनचा चेंडू होता. चेंडूला पाठवले डीप, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 8 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ होतोय. बिनबाद 8 ही स्थिती आपण नवसई ब संघाची बघतोय. पुन्हा एकदा या वेळेला मात्र सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय आणि प्रणय घरतच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावतोय. पहिला विकेटचं पतन होताना धावसंख्या आपण बघितली तर 8 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. नवसई ब संघाला लागलेला हा पहिला हादरा आपल्याला बघायला मिळतोय. घेतोय छोटासा ब्रेक. थँक्यू डीजे, थँक्यू. राहुल दांडेकर सरांना विनंती करतोय आपले शुभ असते आपण प्लेअर ऑफ द मॅचचं मेडल आहे ते मेडल द्यायचं आहे. या श्रेयश आपण यायचं आहे. सुरेख अप्रतिम असं चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. अपूर्व गावडचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सुरेख गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. 2 चौकार जरी आले असले तरी 3 निर्धाव चेंडू फेकले गेलेत. 5 चेंडूंचा खेळ होतोय. 1 बाद 8. यावेळेला पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं गेलंय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. 2 धावा रोखू शकत नाही आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 1 बाद 10. घेतोय छोटासा आम्ही डीजे ब्रेक.
थँक्यू डीजे, थँक्यू. प्रणय घरात येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. अव्वळीला त्रिफळचित होताना प्रणय घरत मॅन इन फॉर्म आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या चेंडूच्या पहिल्याच चेंडूवर सफलता मिळते. इथे बाद होणारा खेळाडू आपण बघितलं तर आकाश बाद होतोय. सलामीची जोडी आहे ती मैदानाच्या बाहेर आपल्याला बघायला मिळते. नवीन फलंदाज नवसाई ब कडून कोण येईल हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. साहिल येतोय, कारण याच नवसाई ब संघाने कोणाच्या ध्यानी मनी स्वप्नेही नसताना आगरी चषक बिरवाडी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. मजबूत खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपल्याला मागणे बघायला मिळतोय. तर त्यांच्या तोडीस तोड नवसाई ब हा संघ सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. कशा पद्धतीने मात्र हे दोन बॅटर आता फलंदाजी करतील हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये जरी 10 धावा आल्या असल्या तरी पहिला गडी बाद झाला होता. षटक क्रमांक 2च्या सुरुवातीला दुसरा गडी बाद झालाय. आणि यावेळेला आपण बघितलं तर शॉर्ट लेन्थ चेंडू होता. डीप कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. सिली पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलं, फेकलं. तोपर्यंत एक धाव. धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा 2 चेंडूंचा खेळ होताना आपल्याला बघायला मिळतो. पुन्हा एकदा प्रणय घरत. यावेळेला सुरेख फटका आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचू नाही आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगल्या फटक्यांची निवड केली जाते. जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथे फटके खेळले जातात. ही जमेची बाजू आहे. नवसाई ब संघाला या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर माकणे संघाच्या विरोधात तुम्हाला 5 षटकांमध्ये कमीत कमी 50-55 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. यावेळेला सुरेख फटका. डीप मिड विकेटला चेंडू खेळला गेलाय. अपूर्व गावड येतोय पुढे. चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एक धाव. कारण माकणे संघाचा आपण विचार केला तर प्रथमेश तरे आहे, आकाश आहे, राहुल घरत आहे, त्यानंतर रोहन पाटीलला आपण बघतोय, प्रणय घरत आहे, त्यानंतर तनिष गावड आहे. चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे 50-55 धावा लावणं गरजेचं आहे. इथे आपण बघितले तर रोहन पाटीलच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. गडी बाद होणारा हा तिसरा गडी आहे. आता इथून तुम्हाला पडझड न होऊ देता धावफलक सुद्धा हलतं ठेवावं लागेल. सिंगल डबलला प्राधान्य देऊन अधूनमधून एखाद चौकार षटकार मारावा लागेल. कारण 5 षटकांचा खेळ आहे. 5 षटकांच्या खेळामध्ये कमीत कमी आता 50 हा आकडा तुमच्या डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला खेळावं लागेल. चांगली गोलंदाजी करताना प्रणय घरत आपण बघतोय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या फक्त 4 खर्च केल्यात. कंजूस गोलंदाजी कशी करावी ह्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये प्रणय घरत. यावेळेला सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय. एक धाव परिपूर्ण केली गेली. चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत या वेळेला एकाच रुलावर 2 गाड्या आणि इथे ऍक्सिडेंट झालेला आहे. आणि या अपघातामध्ये एक खेळाडू बाद झालाय. तन्मय बाद झालाय. तन्मय एकही चेंडू खेळला नाही. थँक्यू डीजी, थँक्यू. तर माफ करा, तन्मय एक चेंडू खेळून एक धाव करून बाद झाला धावच्या स्वरूपामध्ये. तर भावेश येतोय. थोडासा लेट आलाय परंतु थेट आलेला आहे. बघूया भावेश कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. कारण या खेळाडूच्या नावावर सुद्धा 6 चेंडू 6 षटकार आहेत. आगरी प्रीमियर लीगचं ते दुसरं पर्व होतं आणि दुसऱ्या पर्वामध्ये
प्लेअर ऑफ द सिरीज सुद्धा ठरला होता हा खेळाडू. तर भावेशकडे क्षमता आहे, गुणवत्ता ठासून भरलेले आहे, परंतु या वेळेला ती क्षमता तुम्हाला दाखवण्याची वेळ आलेली आहे या चामुंडा मैदानावर. कारण संघ अडचणीमध्ये आहे आणि संघ अडचणीमध्ये असताना संघाला सावरणं हे तुमचं कर्तव्य आहे. फटका तर चांगला आहे, चेंडू खेळला गेलाय वॉडिश लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकलं गेलंय, तोपर्यंत एक धाव परिपूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा अपूर्व गावड आपल्याला बघायला मिळतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आपण बघितलं चेंडूला खेळलंय वायडिश लॉंगॉनला. प्रथमेश तरे पुढे येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव आली आणि ह्या एका धावाने धावसंख्या आपण बघितली तर 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघितलं तर तिसरं सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये अपूर्वने 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर प्रणय आला, प्रणयने 2 गडी बाद केले, एक धावबाद आणि एक झेलबादच्या स्वरूपामध्ये, एक त्रिफळाचीत आणि एक धावबादच्या स्वरूपामध्ये. या वेळेला सुद्धा आपण बघितलं तर आदर्श तरेच्या हातामध्ये चेंडूला खेळलं गेलंय. भावेश पाटील एक खूप मोठा हादरा हा 900 ब संघाला बसलेला आहे. इथून सावरणं थोडंसं मुश्किल आहे. आता येणाऱ्या खेळाडूंना सिंगल डबल धावा काढून कमीत कमी 5 षटकामध्ये 35-40 धावा धावफलकावर लावणं आता गरजेचं आहे. त्यानंतर गोलंदाजांकडे काहीतरी असेल शिल्लक. श्रवण येतोय मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं की भावेश जबाबदारी घेईल आणि संघाला पुढे नेण्याचं काम करेल, परंतु भावेशचा एक फटका आणि तिथे आदर्श तरे बरोबर मैदानात आला आणि अचूक झेल झेलला गेला. अपकमिंग यंगस्टर आहे आदर्श सुद्धा. राईट आर्म ओव्हर द विकेट अपूर्व गावड. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाला निवडलंय. इथे आकाश गरत कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या स्थिरावलेली आहे. 17 या धावसंख्येवर 6वा गडी बाद होताना घेतोय छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय देवानंदजी वजे साहेबांवर हे गीत आपण ऐकलं. आग्रे प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली गेली 4 वर्ष आग्रे प्रीमियर लीग स्पर्धा खूप छान पद्धतीने पार पडते. येत्या 12 ते 18 जानेवारी या दरम्यान मात्र ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि या दरम्यान त्रिफळाचीत होताना तू चल और मैं आया हे दर्शवताना 900 ब संघ आपल्याला बघायला मिळतंय आणि हॅट्रिक ही साध्य झालेली आहे. आगरी समाज गटातून आज अपूर्व गावडच्या नावावर आपण बघतोय ही हॅट्रिक साध्य झालेली आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ही दुसरी हॅट्रिक आहे. पहिल्या दिवशी एक हॅट्रिक सूर्या गटामध्ये झाली होती आणि त्यानंतर आपण बघितलं तर अपूर्व गावडच्या नावावर ही हॅट्रिक आपल्याला बघायला मिळते. गुड बॉलिंग मिस्टर अपूर्व गावड. 7 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण बघितली तर स्थिरावलेली आहे 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. यावेळेला चांगला फटका आहे. थोडंसं गजाळ क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. या दरम्यान एक धाव येताना धावसंख्या आपण बघतोय 18 धावा. षटक क्रमांक आपण बघितलं 3 षटकांचा खेळ होताना धावसंख्या 6च्या सरासरीने 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण यानंतर आपल्याला पहिल्या फेरीतील एक सामना बाकी आहे आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील 3 सामने असतील.
तिसऱ्या फेरीतील एक सामना आणि त्यानंतर एक सामना. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर प्रथमेश तरे येतोय. यांचा सुद्धा अग्री प्रीमियर लीग मध्ये एक संघ आहे आई एकविरा ग्रुप माकणे. हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. पूर्ण एकविरा ग्रुपचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. मागच्या वर्षामध्ये पहिलं वर्ष होतं त्यांचं आणि क्वालिफाय झाले होते ते. यावेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. नितीन केणी इथे उपस्थित झालेले आहेत भाडोलीवरून. त्यांचं करूया वेलकम. या वेळेला आपण बघतोय फटका तर चांगला आहे. स्वीट साऊंड आलाय. प्रणय घरच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता. आणि या षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 रन्स ऑन द बोर्ड. 7 गडी बाद झाले असले तरी मात्र षटकार मारण्याची जी ताकद आहे सौरभ मध्ये ती कमी होत नाही. कारण तिसऱ्या क्रमांकावर आलाय आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला, 5व्या क्रमांकाचा बाद झाला, 6व्या क्रमांकावरचा बाद झाला, 7व्या क्रमांकावरचा बाद झाला आणि 8व्या क्रमांकावरचा सुद्धा फलंदाज बाद झालाय. सौरभ मैदानाच्या आतमध्ये आहे. यात सौरभने मात्र खूप छान कामगिरी केलेली आहे मागील 1-2 वर्षामध्ये. सौरभ जोपर्यंत आहे मैदानात तोपर्यंत धावा वाढू शकतील. सौरभची विकेट जर गेली तर मात्र फारशी धावसंख्या होऊ शकणार नाही हे सौरभला सुद्धा माहीत आहे. त्यामुळे थोडेसे शॉर्ट लेनचे चेंडू असतील, बॅटच्या पट्ट्यामधले चेंडू असतील, तो नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न त्याचा असेल. कारण एक आव्हानात्मक धावसंख्या उभी केली तर गोलंदाजांकडे काहीतरी असेल. यावेळेला फटका तर चांगला आहे. इथे प्रणय घरची होते चुकी आणि 1 बाउन्स चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 3 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर तब्बल 11 धावा आल्यात प्रथमेशच्या या 3 चेंडूमध्ये. सौरभच्या बॅटमधून पुन्हा एकदा उंच असा फटका आपल्याला बघायला मिळतोय. परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. अपूर्व गावड कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही आणि एक आशा जिवंत होती नवसई ब कडे, ती सुद्धा संपुष्टात आलेली आहे. सौरभ बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत या ऐकूया डिस्क जॉकीला. पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाज सज्ज होतोय. चेंडू क्रमांक 5वा. यावेळेला फटका तर चांगला आहे परंतु आदर्श तरे आणि इथे आदर्श कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. सोपा झेल पकडलेला आहे आदर्शने. विकेट नंबर आपण बघितलं तर 9 गडी बाद झालेले आहेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या स्थिरावलेली आहे 29. 29 धावा. हॅट्रिकची संधी आहे. चौथं षटक प्रथमेशचं. या डावातील दुसरी हॅट्रिक आणि या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक घेण्याचा मान प्रथमेश मिळवेल का हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंज ऑफ पेस करतोय. गतीमध्ये परिवर्तन करतोय. व्हेरिएशन महत्वाचं आहे आणि ते व्हेरिएशन हे प्रथमेशकडे आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला आपण बघितलं तर षटक संपलंय. निर्धाव चेंडू जातोय. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या 29 धावा. 9 बाद 29. सर्व बाद होतील का आजच्या दिवसात आपण बघितलं तर अजूनपर्यंत सर्व बाद कुठलाही संघ झालेला नाही. सचिन घरत गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी सचिन घरत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. यावेळेला एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. प्रणय घरत पुढे येतोय. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव. धावसंख्या आपण बघितली तर धाव फलकावर 30 धावा लागल्या गेल्यात.
षटक क्रमांक 5 आहे. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना कशा पद्धतीची फलंदाजी होईल हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. कारण शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. डोक्यामध्ये काय माइंडसेटमध्ये काय असेल हे बघणं महत्वाचं आहे. कारण मोठा पटका खेळताना गडी बाद झाला तर चेंडू शिल्लक राहतील. त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य देतात हे दोन बॅटर. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 31 दोन चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंवर 2 सिंगल आपल्याला बघायला मिळतात. गुड बॅटिंग. फटका तर चांगला आहे. लॉंगॉनचं क्षेत्र निवडलंय. अपूर्व गावड पुढे येतोय. एका धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली 32. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज बघायला मिळतोय. सचिन यावेळेला यष्टीरक्षकाच्या हातामधून होते थोडीशी चुकी. राहुल घरत यांच्या हातामधून चेंडू सुटला. एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये आपण बघतोय. माफ करा, एक धाव बॅटच्या सहाय्याने येते. पहिल्या 4 चेंडूवर 4 सिंगल आपल्याला बघायला मिळतात. सचिनचं कौतुक करावं लागेल. या वेळेला आपण बघितलं तर फटका चांगला आहे. दोन धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 35. 35 धावा. षटक क्रमांक 5 चेंडू क्रमांक शेवटचा असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू. या वेळेला आपण बघितलं तर क्षेत्र निवडले डीप स्क्वेअर लेग. आदर्श तरे पुढे येतोय. चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात गडी बाद होतोय. सर्व बाद झालेत आणि 5 षटकं बरोबर सुद्धा खेळली गेली. तिथे 5 षटकांचा खेळ समाप्तीवर होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 36 धावा. सर्व बाद 36 झाल्यात आणि विजयासाठी 37 धावांचं लक्ष समोर असेल. घेतोय छोटासा आम्ही डीजे ब्रेक आणि त्यानंतर विनंती करेन मी घाटीम आणि दिवेकर पडा या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण टॉस बॉक्स मध्ये या, नाणेफेक करून घेऊया. हॅलो, चला दिवेकर पडा संघाचा कर्णधार. प्रणय घरत येतोय आणि राज. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये माखणे संघाकडून आपल्याला बघायला मिळतात.
चला या सुचित पाटील आणि निकेत आहे इथे. प्रणय बाद झाला आणि त्यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये आकाश घरत, ज्यांच्या नावावर अग्री प्रीमियर लीग मध्ये सगळ्यात जलद अर्धशतक आहे, तोच आज आकाश मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक दोन गडी बाद केले अजून पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये, तर नक्कीच सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल, रंगत वाढेल आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात काही शंका नाही. कारण प्रणय घरतला बाद केलंय, तुम्ही 20 ते 30% काम केलेलं आहे. अजून एक दोन गडी बाद केले तर नक्कीच भावेश पाटील आणि कंपनी 50-50 पर्यंत येऊन राहतील. परंतु एका बाजूने आपण बघतोय आकाश, ज्याच्याकडे क्षमता आहे, दुसऱ्या बाजूने राज आहे, डाव्या हाताचा फलंदाज, चांगले फटके खेळतोय. या वेळेला हेलिकॉप्टर उडालंय आणि बघा लँड हातामध्ये झालं होतं, परंतु झेल घेण्यामध्ये अपयश आलं, झेल सुटला. समोरच्या संघाला 4 धावा सुद्धा बहाल केल्यात. किती उदार मन आहे बघा याचं. हा गडी बाद झाला असता तर कुठेतरी टेन्शन आलं असतं ते मागणे संघाला, कारण अजून अपूर्व गावड आहे, तनिष आहे, चांगले खेळाडू आहेत, राहुल घरत सुद्धा आहे, स्वप्नील आहे. परंतु इथे आकाशचा गडी बाद झाला असता तर बॅकफुटवर मागणे संघाला पाठवलं असतं. यावेळेला चांगला फटका आपल्याला बघायला मिळतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जातं. इथे 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा. 3 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय 1-6. चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवर 2 सफलता मिळाल्या असत्या, परंतु झेल सुटला आणि त्यानंतर झेल सुटल्यानंतर काय होतं हे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा बघितलंय, आपल्या घरच्या क्रिकेटमध्ये सुद्धा बघितलंय. आता आकाश काय करेल हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. जोपर्यंत आकाश बाद होत नाही तोपर्यंत ज्याने झेल सोडलाय त्याला मात्र ते टोचत राहील आणि जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतोय आकाश, कारण झेल सुटला आणि आता षटकार सुद्धा आलेला आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या झपाट्याने वाढताना बघायला मिळते. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवर, माफ करा 12 या धावसंख्येवर. पहिल्या 2 चेंडूंवर 6 आल्या होत्या, त्यानंतर ह्या चेंडूवर षटकार आलाय. पहिला चेंडू आपण बघितला तर प्रणय घरत बाद झाला. 4 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 1-12. यावेळेला आकाश, पुन्हा एकदा आकाश घरत. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की याच्या नावावर आग्री प्रीमियर लीग मध्ये सगळ्यात जलद अर्धशतक आहे आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची अक्षरशः आतषबाजी करतोय. पहिल्या चेंडूवर 0वर बाद झाला होता, परंतु झेल सुटला. जाणून बुजून तर कोणी सोडत नाही, परंतु झेल सुटला. झेल सुटला, 4 धावा गेल्या, त्यानंतर मात्र 2 षटकार आलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर आकाश. आकाश टू आकाश. यावेळेला चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि पूर्णपणे मात्र चुकलेला आहे तो आकाश घरत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती खरं धावसंख्या आपण बघितली तर 18 धावा, 1-18. षटक 24 चेंडू 19 धावांची गरज आहे. 24 चेंडू मध्ये 19 धावा. आकाश आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. माखण्याचे खेळाडू खुश असतील ज्या पद्धतीने आकाशने फलंदाजी केली. आतापर्यंत आकाश 5 चेंडू खेळलेला आहे आणि तब्बल आपण बघितलं तर 18 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते 5 चेंडूमध्ये. त्याच्यामध्ये 1 चेंडू निर्धाव सुद्धा खेळलेला आहे तो. यावेळेला आपण बघतोय राज, डाव्या हाताचा फलंदाज, पहिल्यांदाच सामोरे जाईल या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 2 गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय सौरव.
24 चेंडू आणि 19 धावांची गरज. समीकरण अगदी सोपं करून ठेवलंय ते आकाश घरतने. काही फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली आकाशची. झेल सुटल्यानंतर कुठल्याही प्रकारचं दडपण घेतलं नाही आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा जो सिलसिला होता तो चालू ठेवलाय. इथे आपण बघितले तर राजच्या बॅटमधून सुद्धा खेळाडू कक्ष ब कडे चेंडू निघून गेलाय. मिडविकेट क्षेत्र निवडलं आणि धावा आल्या 4. या 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी अजूनही 15 धावांचं लक्ष समोर असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर सौरव. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सौरव कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय हे बघूया, कारण दडपण तर आहे. मित्रांनो घाई करा. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटक क्रमांक दुसरा, चेंडू क्रमांक दुसरा घेऊन येतोय. या वेळेला पुन्हा एकदा तोच क्षेत्र निवडलंय. मिडविकेटला चेंडू मात्र निघून गेलाय 4 धावांकरिता. अजूनही विजयासाठी 11 धावांची गरज आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. झपाट्याने धावसंख्या वाढताना आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवर सफलता, त्यानंतर चौकार, 2 धावा, षटकार, षटकार, त्यानंतर डॉट बॉल आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली 2 चेंडूंवर 2 चौकार. सौरव राजला पुढचा चेंडू असेल. शरीरापासून बराच बाहेर फेकला गेला होता चेंडू. व्हाईट बॉलचे संकेत येतात धनेश दांडेकर साहेब यांच्याकडून. लागोपाठ 2 चौकार आल्यानंतर एक व्हाईट बॉल. दडपण पूर्णपणे आपल्याला बघायला मिळतंय. ते गोलंदाजाच्या फेवर मध्ये आपण बघतोय की पूर्णपणे दडपण आहे. इथे राज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु धावा येतील यात काही शंका नाही. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 29 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. सौरव राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला आपण बघतोय चेंडू या वेळेला सीमारेषा गाठेली यात काही शंका नाही आणि धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. विजयासाठी अवघ्या आता आपण बघतोय 4 धावांची गरज आहे. आज सगळे स्टार खेळाडू आपल्या घरच्या मैदानावर आपले नशीब आजमावणार यात काही शंका नाही, कारण प्रॅक्टिसच्या दरम्यान मोठमोठे फटके खेळतात आणि आम्हाला चॅलेंज करतात ते. आज त्यांची खरी कसोटी लागेल इथे घरच्या मैदानावर आणि अगेन्स्ट टीम आहे ती घाटीमची. निकेतच्या संघाविरुद्ध घरच्या मैदानावर दिवेकर पाड्याचे खेळाडू कशा पद्धतीने खेळतील हे बघणं महत्वाचं असेल. त्यामध्ये आपण बघितलं तर सुचित पाटील भाले मामा यांचे मोठे चिरंजीव चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. नितीन पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, डॉक्टर रोहित पाटील हे सुद्धा चांगल्या पद्धतीने टच मध्ये आहेत एकदम. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा मात्र प्रयत्न नाही. मैदानाच्या आतमध्ये संथ गतीने खेळ सुरू आहे.
एक औपचारिकता बाकी आहे, कारण धाव घेतली नाही आकाशने. आकाशला स्ट्राईक आपल्याकडे पाहिजे होती. 2 षटकांचा खेळ जरा धावांची गरज आहे ती फक्त 4. 18 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. त्याला महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखा फिनिश करायचा आहे. त्यामुळे आकाशने स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेले आहे. एक मोठा फटका खेळून संघाला विजयश्री खेचून आणेल आकाश हे बघणं महत्वाचं आहे. बघूया कशा पद्धतीची मात्र फलंदाजी करतोय. याआधी आपण बघितलं तर आकाशने 2 षटकार आणि 1 चौकार मारलेला आहे. त्यामुळे आत्मविश्वास त्याचा वाढलेला आहे, यात काही शंका नाही. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन राज. राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्याष्टीच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. माफ करा, 34 धावा झालेत. आणि इथे आकाशच्या बॅट मधून येतोय 1 बाउन्स चौकार. माकणी संघ इथे विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. यानंतर होणारा सामना घाटीम आणि देविकरपाडा. चला, देविकरपाडा संघ नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय कळवा. आदरणीय अक्षय कंडी इथे उपस्थित झालेले आहेत खामलोलीवरून, आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 3ऱ्या क्रमांकाचं जे चषक आलेलं आहे ते त्यांच्याकडून आपल्याला आलेलं आहे. त्यांच्याकडून सौजन्य झालेलं आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद अक्षयजी कंडी साहेब. अपूर्व गावड प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आपण यायचं आहे इथे. अपूर्व गावड.